माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव या उपक्रमात आज आपण गौराई माझी लाडाची ग, गौराई माझी लाडाची ग बघणार आहोत. तर गौराई माझी लाडाची म्हणजेच गौरी, गणपतीनंतर गौरी आपल्या घरी येतात. तर त्या गौरीचं पूजन आपण करतो. तर चला तर बघूया. भाद्रपद शुक्ल पक्षात चैत्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना गौरीचे पूजन म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते. गौरी म्हणजे काय हो? गौरी म्हणजे हिमालयाची कन्या, भगवान शंकराची पत्नी म्हणजेच पार्वती माता, गणपतीची माता पार्वती माता. भारत हा शेतीप्रधान देश. भाद्रपद महिन्यात शेतात नवीन धान्य तयार होते, म्हणून गौरी धान्य लक्ष्मीच्या रूपात घरात प्रवेश करते. म्हणून या सणाला प्राचीन काळापासून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सासरी गेलेली मुलगी सासरी गेलेली मुलगी गौरीच्या सणासाठी माहेरी येत असते. गौराई माझी लाडाची ग, गौराई माझी लाडाची ग असे म्हणत आई आपल्या मुलीचे स्वागत करीत असते. गौरी पूजनाच्या दिवशी तिला तिच्या आवडीचे पदार्थ जेवू खाऊ घालीत असते. गौरीचा सण थाटामाटाने साजरा करीत असताना प्रत्येक स्त्री त्या गौरीमध्ये स्वतःला पाहत असते. म्हणून ज्येष्ठा गौरीचा जिव्हाळ्याचा हा सण अनेक वर्ष परंपरागत पद्धतीने घराघरातून साजरा होत असतो. परंपरा गौरी हे शिवाच्या शक्तीचे, गणेशाच्या आईचे रूप आहे. स्थळ परत्वे तसेच परंपरेप्रमाणे गौरीच्या पूजेच्या पद्धतीमध्ये विविधता आढळते. भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरी आव्हान म्हणजे गौरी आणल्या जातात. ज्येष्ठा नक्षत्रावर त्या पूजल्या जातात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असताना त्यांचे विसर्जन केले जाते. काही घरी परंपरेप्रमाणे गौरीबरोबरच गणेश मूर्तीचेही विसर्जन केले जाते. काही कुटुंबात परंपरेनुसार पानवट्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्याची पूजा करतात. काही घरात धान्याच्या राशीवर गौरीचे मुखवटे ठेवून त्याचे पूजन केले जाते. काही घरी गौरींची पूजा तयार करून त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी गौरींची मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते. तर काही घरी पेरड्याची रोपे मुळासकट आणून त्याची पूजा केली जाते. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट पदार्थ खवण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरींना पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. काही घरी परंपरेनुसार नैवेद्यात 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने असे पदार्थ असतात. 16 दीप प्रज्वलित करून आरती केली जाते. गौरी गणपती गौरी पार्वती भगवान शंकराची पत्नी गौरी. पार्वती ही उमा, दुर्गा, अपर्णा, चंडी, चामुंडा, काली, कपालिनी, भवानी, अंबिका, हेमवती, ईश्वरी, सर्वमंगला, दाक्षायणी, गिरिजा, भैरवी, कात्यायनी, आर्या, विजया, महालक्ष्मी इत्यादी अनेक नावाने ओळखली जाते. ही आदिशक्ती आहे. हिला शिवपत्नी महालक्ष्मी मानले जाते. परमेश्वराची किंवा परमतत्वाची कल्पना स्त्रीरूपात केली जाते. प्राचीन काळी शक्तीची उपासना करणाऱ्या पंथीय म्हणून ओळखली जात असे. शाक्त संप्रदायाने शक्तीचे जडत्व दूर करून तिचे वास्तविक चिद्रूप प्रकट केले आहे. त्यांनी अद्वैत्याशी भक्तीचा मनोरूप समन्वय घडवून आणला. वेदांत ही अध्याशक्ती आदीच्या रूपात आढळून येते. वेदात अदिती ही सर्वांची माता असल्याचे म्हटले आहे. अदितीच्या रूपाने शक्तीचा मातृभाव वर्णन केलेला आहे. शिवा वाचून शक्ती, शक्ती वाचून शिव राहू शकत नाही. देवीच्या स्तुती परकवन म्हणजे स्तोत्र अशी स्तोत्राची व्याख्या केली आहे. आद्य शंकराचार्यांनी देवीचे अनेक स्तोत्रे रचली. त्यामध्ये सौंदर्य लहरी हे प्रसिद्ध आहे. मानभट्टाचे चंडी शतक, मुखकवीचे पंचशती सहस्रनामे हे स्तोत्र साहित्य मानले जाते. सृष्टी निर्मिती ही आदिशक्तीमुळेच झाली असे समजले जाते. कालिदासाच्या कुमार संभवात
पार्वतीने केलेल्या तपश्चर्येचे सुंदर वर्णन केले. आदर्शाचे पूजन भारतात फार प्राचीन काळापासून गौरीचे पूजन केले जात असले तरी हे सर्व पूजन मोठ्या पुराणातच राहिले असे दुर्दैवाने म्हणावे लागते. आपण एखाद्या देवतेची किंवा देवाचे पूजन का करतो तर त्या आदर्शाचे गुण आपल्या अंगी यावेत, समाजात त्या गुणांचे अनुकरण केले जावे, त्यामागचा खरा उद्देश असतो. परंतु शक्तीचे हे पूजन फक्त देवघरात राहिले, ते स्वयंपाकघरात, माझघरापर्यंत, घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेच नाही असे दिसून येते. घरात वावरणाऱ्या आजी, आई, मुलगी, बहीण, पत्नी, सून या जिवंत शक्ती देवता दुर्लक्षित राहिल्या, याचे वाईट वाटते हो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. परकीय आक्रमणामुळे वाटणारी असुरक्षितता हे जरी कारण देण्यात येत असले तरी यातूनही मार्ग काढता आला असता. या आद्यशक्ती, निर्मिती शक्ती दुर्लक्षित राहिली. यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्रह. देवता हे वाक्य ग्रंथात राहिले. बालवयात होणारे विवाह, पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे होणारे हाल, महिलांवर होणारे अत्याचार हा काळ काही जास्त दूरचा नाही, दर 150-200 वर्षापूर्वीचा आहे. पुढच्या काळात मात्र स्त्रीने या आदिशक्तीने प्रगतीचा टप्पा गाठला. 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे भिडेवाड्यामध्ये ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. खरं म्हटलं तर तेथून गौरी पूजनाचा प्रारंभ झाला असे म्हणता येईल. स्त्री शक्तीची कर्तबगारी स्त्रियांच्या शिक्षणामुळे दिसून येऊ लागली. स्त्री शिक्षणामुळे समाज परिवर्तनाला खरी सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, काशीबाई नवले, ताराबाई मोडक, गोदावरी परुळेकर, अनुताई वाघ, बाया कर्वे, पार्वती आठवले, गंगूताई पटवर्धन यांच्यासारख्या अनेक स्त्रियांचे कार्य आपल्याला परिचित आहेच. साहित्य, संगीत, कला, कायदा, शिक्षण, राजकारण, आरोग्य, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, उद्योग, व्यवसाय, अर्थकारण, संशोधन इत्यादी सर्वच क्षेत्रात गौराईने आपले देवत्व, कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. परंतु अजूनही ही प्रगती, जागरूकता सर्व समाजात अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेली दिसत नाही. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे. आजही समाजातील जातीभेद, स्त्री पुरुष भेदाभेद दूर होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आजही अंधश्रद्धा, अज्ञान, आळस, अनीती, अस्वच्छता, भ्रष्टाचार इत्यादी राक्षस समाजात थैमान घालीत आहे. आज केवळ पैसा हेच उद्दिष्ट मानले जाऊ लागले. आजही महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहे. हे सर्व बदलणे गरजेचे. गौरी पूजनाच्या दिवशी गौराईच्या पूजेबरोबर तिच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जनजागृती होणे आवश्यक. आधुनिक काळात शेवटी सर्व देवता ह्या एकच आहे. आदिशक्ती पार्वतीचीच ती रूपे. विष्णू रूपे, विष्णू पत्नी लक्ष्मी, शिव पत्नी पार्वती, एकच शक्ती देवता, हीच निर्मिती शक्ती, हीच आदिशक्ती, हीच घराघरात स्त्रीच्या रूपात वावरत आहे. हीच गौरी पूजनाची, लाडाची गौरी. त्या काळी पार्वतीने स्वतःच्या पतीची निवड केली. आजच्या पार्वतीलाही हे स्वातंत्र्य मिळालं आहे. ती आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. दुर्गेची 3 प्रमुख रूपे मानली गेली. कोणती? महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली. घरच्या स्त्रीमध्ये शक्ती जागृत करणे जरुरीचे. महासरस्वती घरची स्त्री ही सुशिक्षित असणे जरुरीचे. महालक्ष्मी घरच्या स्त्रीला आर्थिक ज्ञान आवश्यक. महाकाली शारीरिकदृष्ट्या घरची स्त्री सबल, निर्भय असणे महत्त्वाचे. त्या दृष्टीने कुटुंब प्रमुखाने लक्ष देण्याची गरज. हेच झाले तरच ती खरी गौराईची पूजा होणार आहे. महालक्ष्मीची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, राज्यलक्ष्मी अशी 8 रूपे. या आधुनिक काळातही स्त्रीची 8 रूपे सक्षम असण्याची गरज. समाजाने, कुटुंब प्रमुखाने याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घरची स्त्री धनलक्ष्मी सांभाळीत असते. वेळेप्रसंगी ती
अर्थार्जनही करते. अर्थार्जन करीत असता कुटुंबाकडे सर्वतोपरी लक्ष देणे ही तारेवरची कसरत असते. घरातील स्वयंपाकघर तीच समर्थपणे सांभाळीत असते. कुटुंबावर कोणतेही संकट आले की तिचे धैर्य लक्ष्मीचे रूपे प्रगट होते. अथक परिश्रम करीत ती शौर्यरूपी होते. स्वतः शिक्षण घेऊन मुलांवर संस्कार करीत ती विद्यालक्ष्मीचे दर्शन तीच विद्यालक्ष्मीचे दर्शन प्रत्येक घरात गौरी प्रत्येक घरात गौरी त्या गौरीची पूजा करा, हळदी कुंकू लावा, नमस्कार करा व मोठ्या गौरीचा म्हणजेच आपल्या माता भगिनी घरात वयोवृद्ध आजी असेल तर आजी सगळ्यांना नमस्कार करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या. हे मी अभिवाचनातनं तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. बोला गौरी माता की जय. बोला गणपती बाप्पा मोरया.